नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण आता पुढे आलो माहिती का, म्हणजे सरप्राईज नाही आपण पुढे आलोय. तर चला आता मी तुम्हाला एक अशा ठिकाणी घेऊन जातो म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं ना एक नंबर असं मंदिर आहे ना भारी. चला आपण आता जाऊ तिथे, जवळच आलोय आम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती का फायनल मी कुठे येऊन पोहोचलोय. नादखुळा म्हणजे डायरेक्ट वातावरण तरी आधी वेगळे म्हणजे मंदिर आपल्या महादेवांची क्वालिटी एकदम. तर मित्रांनो, इथं पाया पडायला जागा आहे म्हणजे महादेवांची सुंदर मंदिर आहे इथं. चला फायनली आता आपण पाया पडून घेऊ. एवढे दिवस फक्त रील मध्ये पाहत होतो, कोण इथं रील बनवायचं, कोण कसं काय. आज प्रत्यक्ष डोळ्याने पाहू राहिलो, एक नंबर आहे. म्हणजे आजूबाजूला वातावरण बी एवढं क्वालिटी आणि मध्ये आपले महादेवाची प्रतिमा म्हणजे ओम नमः शिवाय. वातावरण बी क्वालिटी, नादखोळा कार्यक्रम आहे एक नंबर. लय मस्त आहे, लय मोठं आहे. आता ते फोटो व्हिडिओ मध्ये छोटं दिसत असेल पण तसं एक नंबर मोठं आहे, खतरनाक. कसं काय वाटतंय, तुम्ही पण नक्की या पाहायला. कारण विषय कसा आहे, इथं मोबाईल मध्ये ते एकदम छोटं वाटतंय आणि तिथं आल्यावर एक नंबर लय मोठं आहे. वातावरण तर विचारूच नका, लय क्वालिटी एकदम वातावरण आहे. आपला कृष्ण. अरे आधी पाय पडायला जाऊन येऊ चला. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही एवढी मोठी प्रतिमा आहे. इथं सुंदर मंदिर पण आहे महादेवाचं, एक नंबर क्वालिटी डायरेक्ट एकदम खतरनाक एक नंबर. लय मोठी जागा बी इथं एक नंबर डायरेक्ट लय मस्त आहे. मोहन के मन लगे माफियाज एक नंबर क्वालिटी. हवा सुटली, वातावरण बी एवढं नादखुळं आहे ना, काय बोलायचं डायरेक्ट एक नंबर. म्हणजे आम्हाला वाटत होतं इकडे ट्रिपला नको यायला, शिमलाचा प्लॅन होता, पण मग इथे येऊन सगळे पैसे वसूल झाले डायरेक्ट. नाद एक नंबर वातावरण. चारही बाजून डोंगर, डोंगरावर धबधबे, ढगुतरेल ढगा, म्हणजे बोलायचं काय एक नंबर आहे. तर मित्रांनो, मग तुम्ही कधी येत्या इथं? हे तमिळनाडू मध्येच आहे ना? तमिळनाडू मध्ये आदियोगी टेम्पल म्हणून लय मस्त आहे. नाद लय म्हणजे लय मस्त आहे. आता हे कॅमेऱ्यामध्ये जेवढा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू राहिले तेवढा म्हणजे तेवढाच व्ह्यू राहिलाय. कारण विषय कसा आहे ना, कॅमेऱ्यापेक्षा आपल्या डोळ्यांनी पाहिलं लय बरं वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही नक्की या. नंदी, नंदीला चारा टाकल्याने पुण्य लागत. पुण्य आणि पुण्याचे काम कधी पण केलेच पाहिजे नक्की. आदियोगी ना मग आता पर्यटन स्थळ आहे पण काय मस्त आहे ना. चारही बाजून सगळे डोंगरांमध्येच आहे, आजूबाजूला घर नाही काय नाही. धबधबे, झाड बिड पाय ना, डोंगर जेवढे क्वालिटी म्हणजे एक नंबर भाऊ. तर मित्रांनो, नाईट शो पण राहतो इथं, म्हणजे नाही का आपल्या इथं पूर्ण लाइटिंग राहते पूर्ण म्हणजे. पण मग आता विषय काय झाला, आम्हाला टाइम झाल्यामुळे आमची ट्रेन 7-8 तास लेट झाल्यामुळे ना विषय काय झालाय, आता तो नाईट शो पाहता येणार नाही आम्हाला. पूर्ण आता ट्रॅव्हलिंग मध्ये रात्र घालवायची, त्याच्यामुळे ना आता मला बी पाहायला नाही भेटलं. आपण 100% परत नक्की येणार आहे. जर मी नाही आलो तर तुम्ही 100% पाहायला आहे इथं. नाईट शो लय क्वालिटी राहतो, म्हणजे पूर्ण ऐकेल आहे नाईट शो बद्दल. मित्रांनो, इथं आहे ना ईशा फाउंडेशनचा आहे ना, म्हणजे नाईट शो राहतो लय मोठा. इथे तुम्ही पाहू शकता पिंडीवरती लाईट मार टाकलेली, आणि तो नाईट शो इतका मोठा राहतोय म्हणजे डायरेक्ट ना जग प्रसिद्ध आहे डायरेक्ट. हे पाहू शकता आदियोगी टेम्पलच्या तिथंच आहे.
लय म्हणजे लय ईशा फाउंडेशन किंवा आदियोगी टेम्पल म्हणून पूर्ण फेमस आहे. तर लय भारी डायक. पण आमचा नाईट शो मिस झालेला आहे. त्याविषयी तुम्ही पण या, रात्रीचं प्लॅनिंग करून या, नाईट शो नक्की पाहून जा, कारण लय भारी राहते. तर मित्रांनो फायनली आमचं सगळं एवढं पाहून झालं. तर तुम्हाला पण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगायचं आहे ना. अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचे. धन्यवाद.